जेजुरी टू वाल्हे असा माऊलींचा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासामध्ये अनेक लोक, अनेक वारकरी, अनेक माऊलींचे कार्यकर्ते आपण म्हणूया, हे सगळेजण या दिंड्यांमध्ये सहभागी होत आहेत। जसे मुख्य प्रवाहातले वारकरी वारीमध्ये चालत असतात आणि त्यांची प्रत्येक वर्षीची वारीची इच्छा जी आहे ती पूर्ण करत असतात, पण त्यांच्यासोबत सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना जो टप्पा जमेल तिथपर्यंत ते त्यांचे साथ देतात, प्रवास करतात आणि हा वारीचा जो आनंद आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जमवण्याचा प्रयत्न करतात। माझ्यासोबत पिंपरी चिंचवडवरून आलेला एक ग्रुप आहे, मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये। नाव सांगा आणि तुम्ही किती वर्ष वारी करताय आणि कुठून कुठपर्यंतचा टप्पा तुम्ही करत असता? तर आमचा हा शाळेचा ग्रुप आहे, क्रांतीवीर चाफेकर विद्या मंदिर चिंचवडगाव हा शाळेचा ग्रुप आहे। आमची 94ची बॅच आहे आणि आम्ही ही वारी साधारण 4 वर्षापूर्वी चालू केली होती। आमचा पहिला टप्पा आम्ही केला होता। रियुनियन आहे तुमचे? हो, रियुनियन आहे आणि रियुनियनच्या निमित्तानेच आमचं हे वारीचं पण चालू झालेलं आहे। तर पहिला टप्पा आम्ही स्वारगेट ते सासवड केलेला होता आणि त्यानंतर मग आम्ही एक टप्पा मागे गेलो आणि आळंदी ते स्वारगेट हा टप्पा केला। आणि वारीला येण्याचं कारण असं की आम्ही सर्व नोकरदार आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी व्यावसायिक आहे, तर प्रत्येकाला एवढं 15 दिवस शक्य होत नाही। म्हणून आम्ही काय करतो, पहिलं सांगितल्याप्रमाणे पहिलं आळंदी ते पुणे केलं, पुण्याच्या नंतर सासवड केलं, सासवड नंतर आता जेजुरी केलं आणि जेजुरी पण आता वाढले, पण आमचा हा चौथा वर्षाचा कार्य चालू आलेला आहे आमचा। नक्कीच तुमचा अनुभव सांगा, तुमचा अनुभव कसा होता? रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही सहभागी होलात। म्हणजे वारी काहीतरी वेगळंच ही नवीन ऊर्जा देऊन जाते प्रत्येक दरवर्षी आणि हे झाल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीच्या वारीची आम्हाला सगळ्यांना अगदी आतुरतेने आम्ही वाट बघत असतो। आणि मी सगळा मेकअप केलाय वारीचा म्हणजे तो आता उतरलेला पण आहे थोडासा, बराचसा सगळा छान अगदी मेकअप वगैरे करून सगळ्याजणी अगदी छान तयार होतो आणि मेहंद्या वगैरे सगळं काढून आम्ही छान ठरून वगैरे सगळ्या गोष्टींची पण, आणि अगदी मुलीसुद्धा अगदी उत्साहाने आणि मुलंही ते सगळ्या उत्साहाने सगळे कामं करत असतात। सगळे विथ फॅमिली आहात का विदाउट फॅमिली आहात? आम्ही सगळे एकटे आहोत आणि हा, ती पनवेलवरून आहे, मी वाशीवरून आहे आणि बाकीचे सगळे जण इकडचे चिंचवड पिंपरी सगळं सासूरवाशीने काही आता आलेलं आहे आणि माहेरवाशीने, म्हणजे आता त्याचं लग्न होऊन काही पनवेल, काही वाशी अशा ठिकाणी गेले, काही पुण्यामध्येच गेले। आम्ही सर्व स्थायिक तसे चिंचवडमध्येच आहे, परंतु हे दरवर्षी काही ना काही किती असू दे काही करून ह्या दिवसामध्ये सामील होतं। तशी ती सर्वसामान्य लोकांची पण आहे। खरं तर वारीमध्ये वारकरी सहभागी होतात, वारकरीमध्ये साधू संत वारीमध्ये सहभागी होतात, हे जेवढं खरं आहे तेवढंच सर्वसामान्य लोक आपला घर संसार सांभाळून वारीमधली जी ऊर्जा आहे, वारीमधला जो आनंद आहे, वारीमध्ये असणारी जी एक सकारात्मकता आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे हे आपण सगळेजण बघतोय रियुनियनच्या माध्यमातून एकत्र आलेले हे सगळे शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत आणि वारीच्या निमित्तानं हे सगळेजण पुन्हा एकदा भेटलेत आणि हे सुद्धा या वारीमध्ये आता सहभागी झालेत। जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर, जेजुरी।